Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. कॉर्पोरेटर हमारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या अनुषंगाने आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत वाशी सेक्टर 17 चे ज्येष्ठ माजी नगरसेवक संपत शेवाळे सर. सर नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. सर सर्वप्रथम आमच्या दर्शकांना आपल्या वाशी सेक्टर 17 या वॉर्डचा आढावा द्या. माहिती काय सांगाल त्याबद्दल, आपल्या वॉर्डबद्दल? सेक्टर 17 म्हटलं की हा मिनी इंडिया आहे. कारण या सेक्टर 17मध्ये किंवा आत्ताचा वार्ड क्रमांक 63मध्ये सेक्टर 1, 2 आणि सेक्टर 17 असा वार्ड आहे. 2014पर्यंत सेक्टर 17 हा स्वतंत्र वार्ड होता आणि 2014-15 साली सेक्टर 1, 2 आणि सेक्टर 17 अशा प्रकारे वार्ड क्रमांक 63 म्हणून हा तयार झालेला आहे. सेक्टर 17 म्हटलं की 1981 साली हे या ठिकाणी प्लॉट मिळाले होते शिरकोणी आणि 84-85 साली सेक्टर 17मध्ये डेव्हलपिंग झालं. अच्छा. या 4-5 वर्षामध्ये डेव्हलपिंग झाल्यानंतर 84-85 साली या सेक्टर 17ची निर्मिती झाल्यानंतर 1984 पासून मी या सेक्टर 17मध्ये राहायला आलो. कारण त्यावेळेच्या ओशी सेक्टर 17च्या ह्या 84-85च्या आहेत आणि सेक्टर 17 स्थापनेपासून मी या ठिकाणी राहत आहे मॅडम. अच्छा. आपला वॉर्ड म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक आपल्या वॉर्डमध्ये राहतात त्याबद्दल काय सांगाल? सेक्टर 17मध्ये मी मगाशी म्हटलं की हा मिनी इंडिया आहे आणि मिनी इंडियाचं नेतृत्व 1995 पासून आजपर्यंत मी या ठिकाणी करत आहे. हे म्हणजे मी माझं भाग्य समजतो. कारण विविध जाती धर्माची लोक या वॉर्डमध्ये राहत असतात. कारण सेक्टर 17मध्ये काश्मीर ते कन्याकुमारीची कमीत कमी एक तरी फॅमिली या सेक्टर 17मध्ये राहत आहे आणि त्याचं नेतृत्व मी करतो. आणि 1995 सालापासून सेक्टर 17मधल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. हे मी माझं भाग्य समजतो. सर आपण म्हणाल की आपला वॉर्ड खूप प्रेस्टिजियस लोक तिकडे राहतात. आता आपण मागील बऱ्याच वर्ष त्या वॉर्डचं नेतृत्व करताय. आपण नगरसेवक एवढी वर्ष राहिलात. मागच्या वॉर्डमध्ये फिमेल कॅटेगरी असल्यामुळे आपल्या वाईफ उभ्या होत्या. काय सांगाल आपल्या वॉर्डबद्दल, आपण केलेल्या कामांबद्दल इतकी वर्ष? 1995 साली तिथं पहिला नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी येऊन आलो. आता वार्ड क्रमांक 63 हा सेक्टर 1, 2 आणि 17 असा त्याची रचना झाली. त्या ठिकाणी गेल्या वेळेला महिला जनरल वॉर्ड निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी माझी मिसेस त्या ठिकाणी नगरसेवक चांगल्या मताने निवडून आली. सेक्टर 17 आणि 1, 2 मधल्या लोकांनी तिला मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद दिले. विशेष म्हणजे सेक्टर 17 आणि 1, 2 मधले जे सिनियर सिटीजन आहेत त्या सिनियर सिटीजननी आम्हा दोघांनाही आई वडिलाप्रमाणे आशीर्वाद दिले. अच्छा. म्हणून तर मी 1995 पासून या सेक्टर 17चं नेतृत्व करत आहे आणि विविध जाती धर्माचं नेतृत्व करण्याची संधी मला या लोकांनी दिली. यात मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमध्ये वाशी म्हणजे सेक्टर 17. सेक्टर 17 हे नवी मुंबईचं हृदय समजलं जातं. कारण कमर्शियल विथ रेसिडेंटली असा हा सेक्टर 17 आहे. आणि या ठिकाणी काम करत असताना सेक्टर 17 हा नॉन महाराष्ट्रीयन एरिया म्हणजे त्या 17मध्ये सेक्टर 17मध्ये विविध जाती धर्माचे, मग गुजराती समाज असेल, राजस्थानी समाज असेल, साऊथ इंडियन असतील, UP असतील, सगळ्या जाती धर्माची लोक या ठिकाणी राहत असतात. मुस्लिम समाजातून हिंदू धर्म ख्रिस्त वगैरे सगळ्या प्रकारची लोक राहतात. आणि या लोकांशी सेक्टर 17मध्ये काम करत असताना तसं खूप मोठं म्हणजे अवघड आहे. सगळ्यांना एकत्र बांधणं म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं ही मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेले 38 वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना 1984 साली मी राहायला आलो. आणि म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक घराशी संबंध संपत शेवाळे म्हणून ही माझी ओळख आहे. ही खरी ओळख झाली असेल तर सेक्टर 17च्या सार्वजनिक गणपतीमुळे. कारण पहिल्या 95 साली मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेला जर एखादी बेल वाजवली, म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या बिल्डिंगमध्ये प्रचारला गेल्यानंतर बेल वाजवली तर
2दा 3दा बेल वाजवल्यानंतर तर खरं असतं ते घरातले लोक दरवाजे उघडत नाहीत. परंतु ज्या वेळेला मी बाहेरून आवाज देतो व संपत शेवळे गणपतीवाला संपत शेवळे त्यावेळेला सेक्टर 17ची लोक इमिजिएट दरवाजे उघडायचे आणि काय संपतजी क्या बात आहे. म्हणजे माझी ओळख खरं वास्तविक या गणेश उत्सव मंडळामुळं आणि गणपतीच्या कृपेने माझी ओळख सेक्टर 17मध्ये चांगल्या प्रकारे झाली. आणि हे काम करत असताना 1995च्या अगोदर 1985 ते 1995पर्यंत या नवी मुंबईमध्ये घरमालक संघटना होती आणि या घरमालक संघटनेचा मी त्यावेळेला अध्यक्षही होतो. आणि त्यावेळेला शिडको विथ हे असोसिएट असा प्रकार म्हणजे शिडको ज्या वेळेला काही कामं करून घ्यायची असेल तर त्यावेळेला आमची संघटना घरमालक संघटना शिडकोमध्ये जायची आणि त्यावेळेला ती कामं करून घ्यायची. निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो, रस्त्याचं काम असो, पाण्याचं असो किंवा साफसफाईचं असो, त्यावेळेच्या संबंधित ते फेडरेशन आणि शिडकोचे MD अशा आमच्या मीटिंग व्हायच्या आणि त्यापासून काम करण्याची संधी मला मिळाली. ती आजपर्यंत मी त्या ठिकाणी काम करत आहे. एकंदरीत आपण म्हणालात की एवढी वर्ष आपण त्या एकाच एरियामध्ये राहताय, जुनी आहात आणि एवढी वर्ष नगरसेवक पद भूषविले. कोणत्या उल्लेखनीय कामांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायला आवडेल, काय सांगाल त्याबद्दल? बघा, सेक्टर 17 म्हटलं की सेक्टर 17च्या लोकांना पहिल्यांदा तिथं साफसफाई हवी असते, गार्डन चांगली डेव्हलप केलेली हवी असते. त्याच्यानंतर गटर मीटर ही तर नेहमीची कामं आहेतच, पण तो पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी भरून न देणं रोडवरती किंवा रोडवरची साफसफाई असेल, फुटपाथची साफसफाई असेल, गार्डनची साफसफाई असेल, वेळच्या वेळी त्यांना पाणी मिळणं असेल किंवा वीज खंडित झाली तर ती लाईटची व्यवस्था व्यवस्थित असावी, फुटपाथची व्यवस्था चांगल्या प्रकारे असावी. सेक्टर 17मध्ये ग्राउंड बी आहे आणि गार्डन बी आहे, ग्राउंड चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं असावं. ही महत्त्वाच्या सेक्टर 17मध्ये लोकांना ज्या गोष्टी हव्या आहेत ते त्यांच्याप्रमाणे आपण त्या सेक्टर 17मध्ये केले आणि म्हणूनच गेले 25 वर्ष माझ्यावरती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आपण पाहिलं असेल सेक्टर 17मध्ये म्हटलं की एक लँडमार्क आहे सेक्टर 17. तिथल्या ज्या फुटपाथ आहेत, आज मी जवळजवळ 11 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी फुटपाथ बनवल्या. त्या फुटपाथ बनवत असताना मुंबईत रबर मोल्डिंगच्या फुटपाथ जे असतात तो स्टोन टाईप फुटपाथ मी वापरली. अच्छा. ते मुंबईमध्ये पहिल्यांदा कुठेही नव्हतं, फक्त सेक्टर 17मध्ये बसवल्या. त्याच्यानंतर आपण सेक्टर 17ची लाईट पाहिली असेल. नवी मुंबईमध्ये कुठल्याही एरियामध्ये अशा प्रकारची लाईट नाही आहे आणि ती लाईट बसवली. मला एक सवय आहे की ज्या एरियामध्ये बाहेर मी फिरायला जाईन त्या एरियामध्ये मला जे आवडतं तो मी फोटो घेतो आणि त्या प्रकारे मग सिटी इंजिनियर असतील, आयुक्त साहेब असतील यांच्याकडं बसून तशा प्रकारे ते काम करून घेतलं जातं. ही माझी सवय आहे. आपण लाईट पाहिलं असेल तर आउट ऑफ इंडिया 2-3 ठिकाणी मी लाईट पाहिली आणि पहिली लाईट पाहिली असेल तर त्या RCFचं जे आर्म गेस्ट हाऊस म्हणून आहे त्या ठिकाणी हे लॅब असे बसवले होते. मग तिथले फोटो काढले मी आणि सिटी साहेबांना दाखवलं, त्यांना ते आवडलं आणि तशा प्रकारची ती लाईट आपण बसवून घेतली. आणि ही लाईट बसून होती. ह्या लाईटचा आकार पाहिला तर कंदिला टाईप म्हणजे पूर्वीच्या लाईट ज्या पद्धतीनं असायच्या अशा असायची. आणि कुठेही जरी आपण गेलो की मुंबईतली जनता किंवा महाराष्ट्रातली लोक या ठिकाणी येतात. काही सेक्टर 17 म्हटलं की त्यांच्याशी बऱ्याच लोकांशी आउट ऑफ इंडियाशी संबंध असतो. ते इकडं आपल्या रिलेटिव्हकडं मित्राकडे येतात, त्यावेळेला ती लाईट बघतात तर म्हणतात अरे सेक्टर 17 आहे. अर्थातच सेक्टर 17मध्ये 250 किंवा छोट्यातल्या वन रूम किचनमध्ये असली तरी त्याच्याकडे जर एखादा त्याचा मित्र किंवा रिलेटिव्ह आले आणि संध्याकाळी सेक्टर 17ला जर राऊंड मारला तर किती सुंदर लाईट आहे किंवा फुटपाथ किती छान आहे किंवा जे फ्लावर बेड मेन रोडचे बनवलेले आहेत, अभ्युदय बँक ते महात्मा फुले भवन ते फ्लावर बेड आहेत. हे फ्लावर बेड बनण्यासाठी तर सिटी इंजिनियर साहेब आणि मी मुंबईमध्ये 4 बंगल्याकडे जवळजवळ 4 ते 5 वेळा गेलो आणि तिथले फ्लावर बेड बघितले. तशा प्रकारे फ्लावर बेड फुटपाथवरती ज्या मधला जो डिवायडर आहे त्याच्यावरती बनवले. आज पाहिलं असेल आपण सेक्टर 17 हा स्क्वेअर सेक्टर 17 आहे. आपण जो 700-800 झाडं 800 जवळजवळ 10 झाडं आहेत. फायकस आणि फॉक्स्टर ही जवळजवळ 7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी झाडं लावलेले त्याचा आता जो ग्रोथ आहे मग फॉक्स्टल झाडाचा आहे, फायकस झाडाचा आहे.
पाय किती सुंदर दिसतात बघा. हे ज्यावेळेला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली सुंदरता बघितल्यानंतर तशा प्रकारे आपल्या सेक्टर 17मध्ये किंवा आपल्या वॉर्डामध्ये असावा म्हणून मी हे करत असतो. ज्यावेळेला मी मधल्या डिवायडरवरती झाडं लावत होतो, प्रसंग सांगतो तुम्हाला की त्यावेळेला आयुक्त साहेब मुंबई महापालिकेचे आणि सिटी इंजिनियर डागावकर साहेब ज्यावेळेला बायपास एंट्रीतून रेल्वे स्टेशनला गेले त्यावेळेला मी त्या ठिकाणी खोदकाम करत होतो. ब्रेकरनी त्यावेळेला तोडत होतो रस्ता. तर आयुक्त साहेबांनी डागावकरला विचारलं की बाबा हे काय चाललंय, मग डिवायडर तोडतोच का आहे आणि मग आपण परत त्याच्यावरती पैसा खर्च करायचा का नाही. म्हणलं की शेवाळे नगरसेवक यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाडं लावणार आहेत आणि झाडं जगवण्याची सुद्धा जबाबदारी त्याने घेतलेली आहे. आणि खरोखर अक्षरशः ज्यावेळेला झाडांनी ग्रोथ घेतला किंवा झाडं चांगल्या प्रकारे दिसायला लागली त्यावेळेला आयुक्त साहेब आणि डागावकर साहेब स्वतः वार्डामध्ये भेट द्यायला आले. आणि त्याचा मला अभिमान वाटतो की बाबा एखादं काम करत असताना सेक्टर 17मधल्या लोकांचं नेतृत्व तर मी करतोय, त्यांनी मला आशीर्वाद दिले, परंतु अधिकारीसुद्धा येऊन या ठिकाणी बघतात किंवा झाडं कशा प्रकारे लावलेत. लोक काम खर्च हा महापालिकेचा लोक करतात, परंतु तो खर्च चांगल्या मार्गाने जर झाला तर त्याचा आनंद अधिकाऱ्यांनाही होतो, पब्लिकलाही होतो आणि त्याचा मलाही आनंद मिळतो. आणि त्यामुळेच तर वाशी एवढं सुंदर झालंय, लोकांनाही बघायला छान वाटतं, चालताना छान वाटतं. हा, लोकांना बघायला वाटतं, फुटपाथवरनं चालताना छान वाटतं. आता तुम्ही बघितलं असेल मधला एक सर्कल आहे, तो सर्कल डेव्हलप करण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष मी तिथं मेहनत घेत होतो. अच्छा. 1-2 आर्किटेक्ट बदलले, त्याच्यानंतर मग त्याचा जो प्लॅन मी डागावकर साहेबांना दाखवला, आयुक्तांना दाखवला, त्यावेळेला वानखडे साहेब होते. आणि ते बघितल्यानंतर की हे काय बनवतात, मी त्यावर ते तत्कालीन मिनिस्टर गणेश नाईक साहेब होते आणि मी ज्यावेळेला त्या थम्सचं उद्घाटन करत होतो त्यावेळेला दादासुद्धा बोलले की ते ज्यावेळेला थम्स मग ती रशी ओढत होते, रशी लवकर ओढत नव्हती, त्यावेळेला गणपती उत्सव म्हणजे गणेश उत्सव चालू होता आणि पब्लिक सगळं त्या सर्कलमध्ये आलेलं होतं आणि म्हणा अरे काय बनवलं आहे. आणि ज्यावेळेला ओपन झाला त्यावेळेला लोकांना वाटलं हे वेगळं काहीतरी थम्स केलं आहे. आता त्या ठिकाणी सर्कलमधला जो राऊंड शेप जो थम्सअप आहे त्या आर्किटेक्टनीसुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली होती, शिबिरतले आर्किटेक्ट होते. तर त्यावेळेला ते पाहिल्यानंतर त्यांचं मटेरियल किंवा पाताळ, पृथ्वी आणि आकाश असा तिन्ही याच्यामध्ये, आणि पृथ्वी ही गोल आहे, त्या थम्सचा कुणालाही सहजासहजी ओळखत नाही हे कुठला थीम्स आहे, परंतु आता त्या लोकांना समजलेलं आहे. काम झाल्यानंतर म्हणजे काम झाल्यानंतर ते कळलं की काय आहे ते. त्याचं मटेरियलसुद्धा आता 9 वर्षे झाली, तिथं त्या स्टीलला अजून गंजसुद्धा चढत नाही, चांगल्या क्वालिटीचं काम केलं जातं 17मध्ये. सेक्टर 17 म्हटलं की ग्राउंड असेल, गार्डन असेल, फुटपाथ असेल, लाईट असेल, क्वालिटीचं काम करून घेणं हे माझं काम आहे. सिडकोचे अधिकारी काम करतातच, महापालिकेचे अधिकारीसुद्धा काम करतात, परंतु महापालिकेचे अधिकारी आणि मी कुठलंही काम चालू असताना तिथे दिवसातून 2-2दा 3-3दा त्या ठिकाणी व्हिजिट देऊन अधिकाऱ्यांना घेऊन क्वालिटी मेंटेन करून घेणं हे आपलं जर लक्ष नसेल तर क्वालिटी मेंटेन होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु मी क्वालिटीचं काम करून घेतो. आपण पाहिलं असेल सेक्टर 17मधली गार्डन जर पाहिली आपण तर खरोखर सुंदर गार्डन. काही वेळेला त्या काळामध्ये 2008-9 वर्षापूर्वी, म्हणजे 2008-9 वर्षापूर्वी 2010 साली परत मी त्या महापालिकेचं म्हणजे हे झालो, नगरसेवक झालो. त्यावेळेला काय झालं की गार्डन मी डेव्हलप करायला घेतली. पहिलं काय काम केलं असेल तर गार्डन डेव्हलप करायचं. मग ती गार्डन पूर्णपणे खोदून DCP नोकरून वगैरे 5-6 महिने ती जमीन तापवली वगैरे, गार्डन डेव्हलप झाले. त्यावेळेच्या तत्कालीनचे काही नगरसेवक सेक्टर 17च्या गार्डनचे फोटो काढायचे आणि अधिकाऱ्यांना दाखवायचे, अशा प्रकारे लाईट आम्हाला पाहिजे, अशा प्रकारे आम्हाला गार्डन पाहिजे. म्हणजे कुठलंही काम करत असताना 17मध्ये महापालिकेकडून काम करून घ्यायचं, निधी आणायचा, निधी आणल्यानंतरसुद्धा त्या निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे ह्याची जबाबदारी माझी होती. क्या बात आहे. सेक्टर 17चं ग्राउंडसुद्धा बघा, आज ग्राउंडसुद्धा क्लीन आणि नीट आहे. त्या तत्कालीन
त्यावेळेला शिरकोनी तिथं जॉकिंग ट्रॅकसुद्धा टाकला होता. कुठल्याही ग्राउंडमध्ये चारी बाजूला झाडं नसतात, परंतु सेक्टर 17च्या ग्राउंडमध्ये चारी बाजूला चांगल्या प्रकारे झाडं त्यांनी ग्रोथ केलं. खूप मोठे 4-4, 5-5 माळे असतात, म्हणजे 50-50 फूट झाडं वाढलेले आहेत. अशा प्रकारे झाडंसुद्धा त्या ठिकाणी आहे. कुठेही त्या ठिकाणची लाईट पाहिली असेल. मी संध्याकाळी सेक्टर 17मध्ये आलो की पायी फिरतो, गाडी सोडून देतो, गाडी बिल्डिंगमध्ये ड्रायव्हरला सांगतो लावायला आणि पायी फिरतो. कधी तर रविवारी एका साईडने म्हणजे राईट साईडने गेलो तर पुढच्या रविवारी लेफ्ट साईडने जातो मी. म्हणजे प्रत्येक दुकानदाराशी असतील किंवा व्यापारी असतील किंवा सोसायटीचे पदाधिकारी असतील, हे फिरतो मी. फिरल्याशिवाय प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत नाही. बरोबर. कुठं डेब्रिज पडलेला आहे. आता मॉर्निंग वॉक करताना का डेली फिरतो, का बाहेरचा राऊंड मारतो, कारण कुठल्या बिल्डिंगचं डेब्रिज पडलं असेल, कुठल्या बिल्डिंगच्या तिथं काही झाड पडलं असेल, झाडाच्या फांद्या पडल्या असतील, कुठं साफसफाई झाली नसेल, हे स्वतः मी पाहतो. ते पाहत असल्यामुळं मग लगेच संबंधित ठेकेदाराला तशा प्रकारे फोन जातो किंवा संबंधित अधिकाऱ्यांना तशा प्रकारे मी फोन करतो की बाबा या ठिकाणी डेब्रिज पडलं आहे, या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन लिकेज झालेली आहे, या ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत, आणि ते ताबडतोब उचलून नेण्यापर्यंत मी तिथं काम करत राहतो. अशा प्रकारे मी 17मध्ये आजपर्यंत काम केलं आहे. 2014पासून 15 साली ज्यावेळेस सेक्टर 1 आणि 2 हा काही भाग 17ला जोडला गेला आणि वॉर्ड क्रमांक 63 म्हणून तो डिक्लेअर केला. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती आहे का नाही मला माहिती नाही आहे, परंतु साईबाबा मंदिर त्या ठिकाणी त्या रोडवरती 15-20 वर्षापासूनच्या काही पोलीस स्टेशननी ओढून आणलेल्या गाड्या त्या पहिल्या न्यू मुंबई स्कूलच्या ग्राउंडवरती डंप केल्या होत्या. ज्यावेळेला स्कूलनी कंप्लेंट केली न्यू मुंबई, त्यावेळेला त्या रोडवरती तिकडं डम्पिंग केल्या. गाड्याचं काही पार्ट सगळे निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळं उंदीर, घुशी, कचरा भयंकर वर्स्ट झाली ती जागा. मी ज्यावेळेला तो वॉर्ड माझ्याकडे आला त्या 15 ते 20 दिवसामध्ये आयुक्त साहेबांशी संपर्क साधून, पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून, सिनियर PIशी संपर्क साधून 1 महिन्याच्या तिथल्या सगळ्या गाड्या उचलून त्या डम्पिंग ग्राउंडला डंप केल्या, ऑथोराईज डंप केल्या तिकडे. म्हणजे जर एखादी भविष्यामध्ये एखाद्या गाडी मालकांनी कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला, माझी गाडी नेलकुट आहे, तर त्या गाडी तिथे. म्हणजे अशा प्रकारे आपण काम केलं. सेक्टर 1-2मध्ये सुद्धा आपण पाहिलं असाल की तिथं अच्युत मेमन गार्डन आहे, वीर जिजामाता गार्डन आहे, हिंदवी गार्डन आहे, तिथे तीसुद्धा डेव्हलप केली आपण. तिथंसुद्धा या 5 वर्षामध्ये मुलांना खेळणी बसवली, लोकांना बसण्यासाठी बेंचेस बनवले, छोट्या प्रमाणात गजोबा बांधले. पलीकडे अच्युत मेमन गार्डनमध्ये LED लाईट सगळ्या लावल्या. त्या ठिकाणी हातानं पाणी टाकण्याच्या पाईपानं तिथं स्प्रिंकलर बसवले त्या अच्युत मेमन गार्डनमध्ये. आणि ती वर्स्ट जागा होती, कारण त्या जागेतून हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पाईपलाईन गेल्या असल्यामुळे तिथं खोदकाम वगैरे करून देत नाही. त्याच्यामुळे तिकडं लक्ष नव्हतं बऱ्याच लोकांचं, परंतु ते सुद्धा आपण डेव्हलप केलेलं आहे. वीर जिजामातामध्ये बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे केली, हिंदवीमध्ये बैठक व्यवस्था केली, तिथे मुलांच्यासाठी खेळणी बसवली. त्याच्यानंतर लाईटचीसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती, लाईटचीसुद्धा व्यवस्था केली. सेक्टर 1-2मध्ये सुद्धा ज्यावेळेला चुकून मी बाहेरून आलो तर कधीतरी मी पायी चालतो सेक्टर 1-2मध्ये सुद्धा. म्हणजे कुठल्या पोलवरती लाईट लागलेली आहे किंवा कुठल्या पोलवरती लाईट गेलेली आहे हे जरी मला तुम्ही विचारलं तर मी आत्ता सांगेन की सेक्टर 1-2मध्ये एवढे पोल आहेत आणि त्या ठिकाणी या पोलवरती लाईट आहे का, मी सांगेन येस किंवा असेल तर आहे म्हणून, नसेल तर नाही म्हणून सांगेन. एवढं माझं लक्ष माझं कुटुंब समजतो. वार्ड म्हणजे माझं कुटुंब समजतो आणि त्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून मी त्या ठिकाणी आजपर्यंत काम करतो आहे. पूर्वी सेक्टर 17 हे माझं कुटुंब समजायचो मी. म्हणजे माझं कुटुंब माझा प्रभाग हे माझं पहिल्यापासून जे वाक्य आहे, तसं सेक्टर 1-2 आणि वॉर्ड क्रमांक 63 हे माझं कुटुंब आहे, माझा प्रभाग आहे. माझी एक ही फॅमिली समजतो मी. आणि प्रत्येक फॅमिलीशी माझं रिलेशनशिप असल्यामुळं एक बहिणीभावंडाचं एका म्हणजे मुलाच्या प्रमाणं किंवा बंधूप्रमाणे माझं प्रत्येकाशी रिलेशनशिप आहे. सेक्टर 17मध्ये आज जवळजवळ 14 ते 15 हजार लोकसंख्या आहे.
अच्छा. आणि जवळजवळ हा सगळ्यात मोठा वॉर्ड आहे, कारण 7 माळ्याच्या बिल्डिंगी, एकूण 50 बिल्डिंगमध्ये रेसिडेंट विथ कमर्शियल आहे आणि क्षेत्र कमी आहे, परंतु लोकसंख्या तिथं जास्त आहे, अच्छा. फ्लॅटधारक तिथं जास्त आहे. सेक्टर 1-2 सुद्धा आपण पाहिलं की त्यावेळेला 1976 साली डी टॅपला लोक राहायला आले. आजच मी त्या ठिकाणी गेलो होतो. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून त्या ठिकाणची सर्वसामान्य लोक राहतात. तिथल्या लोकांच्या खूप गरजा आहेत. रिडेव्हलपमेंटच्या गरजा आहेत, साफसफाईच्या बाबतीमध्ये गरजा आहेत. त्या ठिकाणी जवळजवळ आज 20 टीम लावून अच्छा. की तिथं आज डी टॅप पूर्णपणे मी या 2 दिवसात क्लीन करून घेणार आहे. मग तिथं पडलेलं असलेलं डेब्री, झाडाच्या फांद्या, कचरा हे करताना तिथनं मी उचलतो आहे. पाठीमागच्या वेळेला एकदा अजून 2-3 वर्षापूर्वी तशाच प्रकारे काम केलं होतं. मग बी टाईप असेल तिथेही तशा प्रकारे काम केलं. ई टाईप असतील, ई 9 ते 12 तिथेही केलेलं आहे. अशा 5 ते 8 तिथेही काम केलेलं आहे. 1 ते 4 तिथेही काम केलेलं आहे. C1 C2 टाईपच्यामध्ये काम केलं. B3च्या तिथं म्हणजे चांगल्या प्रकारे काम आता सध्या करतो आहे. B3च्या लोकांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये साथ दिली असल्यामुळे आता ते फायनल आलेलं आहे. कारण तिथली सोसायटी रजिस्ट्रेशन करून कायद्याने जे कागदोपत्री लागतं त्या पद्धतीने त्या लोकांना मदत करून आज तिथं इंट्रोडक्शन कमिटीची मीटिंगसुद्धा होऊन ती डेव्हलप म्हणजे आता ती लास्ट फायनल आलं आहे. आता प्लॅन CC वगैरे घेणं इतपत राहिलेलं आहे. नाहीतर त्याचं हा पहिला प्रोजेक्ट होईल रिडेव्हलपमेंटचा माझ्या वार्डातला, अच्छा. B3 टाईपचा. आता त्या ठिकाणी जाणारा रस्ता आहे ती फुटपाथ आहे, ती सुद्धा आता सेक्टर 17मध्ये संपूर्ण डांबरीकरण चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटी डांबरीकरण झालं. आता या 5-6 दिवसामध्ये सेक्टर 1 आणि 2 मधल्या अंतर्गत रस्तेसुद्धा डांबरीकरण होतील. बी टाईपमध्ये सतत घाणीचं साम्राज्य व्हायचं किंवा तिथं घाण पाणी यायचं. कुठून यायचं, कसं यायचं, कुणाला तर मिळालं नाही. अच्छा. म्हणून 111 वार्डामध्ये पहिल्यांदा असोसिएशनमधली पाईपलाईन टाकून घेतली असेल तर वार्ड क्रमांक 63मध्ये. म्हणजे आता शासनाने कामं बंद केली, असोसिएशनची कुठली कामं करायची नाहीत हा नियम काढला असल्यामुळं, परंतु अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्तांनी चांगल्या प्रकारे मला साथ दिली म्हणून ते मी काम करू शकलो. आता क्लीन आणि चांगलं पाणी येतं आहे त्या ठिकाणी. अशा विविध जे मागण्या आहेत सेक्टर 17मध्ये असतील, सेक्टर 1-2मध्ये असतील, ह्या प्रत्येकाची मागणी 100% मी म्हणत नाही, परंतु 97-98% सेक्टर 17मध्ये जे मी बोललो ते मी केलेलं आहे. थोडक्यात काम करून दाखवायचं आणि नंतर बोलायचं हा माझं हे आहे. पहिल्यांदा काम केलं, मग मी हे काम केलं. आता या 2-3 दिवसामध्ये वार्ड क्रमांक 63मध्ये CCTV मी बसवतो आहे. मंदाताई म्हात्रे स्थानिक आमदार त्यांच्या फंडातून त्यांनी मला फंड दिला आणि त्या फंडातून पूर्णपणे वॉर्ड हा CCTV बसवतो मी. या 2-3 दिवसात काम चालू आहे. त्याची वायरिंगसुद्धा मी भूमिगत करणार आहे. म्हणजे पिलरवरती म्हणजे लाईटच्या पोलवरती त्याचा भूमिगत करणार आहे. आणि ते काम करत असताना चांगल्या प्रतीचे CCTV आपण बसवतो आहे की बाबा आज बसवले 6 महिने तर बंद पडले असं नाही. त्याचा पूर्ण सेटअप ज्या अभ्युदय बँकेच्या पुढे पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीमध्ये मी बसवतो आहे. कारण तशा प्रकारे पोलीस स्टेशनने मला पत्र दिलेलं आहे की आमच्या पोलीस चौकीमध्ये तो सेटअप बसवू शकता. आणि हे ज्यावेळेला वाशी पोलीस स्टेशनचे सिनियर लांडगे साहेब होते त्यांनी बऱ्याच वेळेला मला मागणी केली की बाबा तुम्ही सेक्टर 17 हा कमर्शियल विथ रेसिडेंटली आहे. त्या काळामध्ये गाड्यांची चोरी व्हायची, गाड्यांचे काचा फोडून टेप जायचे होते, म्हणून CCTV म्हटलं की हा तिसरा डोळा आहे माणसाचा. आणि तो आता आपण पूर्णपणे अस्तित्वात आता जास्तीत जास्त 15 दिवसांमध्ये या वार्डामध्ये CCTVचं काम कंप्लीट होईल. कारण सेक्टर 17 म्हटलं की कमर्शियल आहे, त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात, मार्केटिंगला येतात. मग संध्याकाळी चोरी होणं वगैरे असा प्रकार वाढत असल्यामुळे त्यावेळेस त्या लांडगे साहेबांनी नेहमी मला सांगायचे काही करा परंतु CCTV बसवा. आणि ते श्रेय जवळजवळ 4 ते 5 वर्षानंतर मला आता हे कंप्लीट होत आहे. मी माझ्या पाठीमागच्या ज्या वेळेला कार्य अहवाल काढतो केलेल्या कामाचा, तेव्हा पाहिलं असेल आपण की गार्डनमध्ये गजोबा,
गार्डनमध्ये सिनियर सिटीजन बसण्यासाठी बैठक व्यवस्था, तिथली साफसफाई, प्रत्येक गोष्ट मी काम करत असताना ती क्वालिटी मेंटेन करून घेतो मी. आणि मग ते ओपन जिम असतील, सेक्टर 1मध्ये सुद्धा ओपन जिम मी बसवली, सेक्टर 17मध्ये सुद्धा ओपन जिम झाली, सेक्टर 1मध्ये विरुंगा केंद्र झालं, सेक्टर 17चं आता विरुंगा केंद्र अस्तित्वात आलं, परंतु काही लोकांनी त्याच्यावरती एक पॉलिटिकली म्हणून त्याला विरोध केला. काही लोकांनी खरं तर एक विरोध करायला नाही पाहिजे होता त्यांनी, परंतु त्यांना माहिती नाही की जे काही राजकीय लोक आहेत त्या ठिकाणी की सेक्टर 17मध्ये 1 फूट जागा शिरकोणी ठेवलेली नाही. अच्छा. आणि अशा वेळेला ज्या वेळेला विरुंगा केंद्र बांधायचं म्हटलं तर हे बांधत असताना सुद्धा खूप त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. किंवा या ठिकाणी फाईल तयार करणं, ज्युनियर इंजिनियर, सिनियर इंजिनियर, डेप्युटी, एक्झिक्युटिव्ह, ह्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या मंजुरी घेऊनसुद्धा ते 70% 80% काम झालं, परंतु काही लोकांनी ते काम थांबवलं. ठीक आहे, आज नाही उद्या ते काम पूर्ण होईल. विरुंगा केंद्र बांधण्याचा पाठीमागचा हेतू माझा एकच होता की सेक्टर 17मध्ये 4-5 बिल्डिंगमध्ये एक त्या रूममध्ये फॅमिली राहते, म्हणजे जेंट्स असतील किंवा लेडीज असतील, यांची मुलं आउट ऑफ इंडिया आहेत. आणि ज्यावेळेला घरात माणूस एकटा राहतो सिनियर सिटीजन, त्यावेळेला ते घर त्याला कसं वाटतं, खायला वाटतं, थोडक्यात म्हणजे खायला वाटतं की एकटाच माणूस. 2 बेडरूम हॉल आहेत, 3 बेडरूम किचन रूम आहेत, 1 बेडरूम किचन आहेत. अशा ह्या 4-5 बिल्डिंग माझ्या वार्डामध्ये आहेत. ते BRCची लोक आहेत, टाटा इलेक्ट्रिकची लोक आहेत. मग त्यावेळेला लोकांना वाटतं की बाबा आपल्याला कुठंतरी आपण मनमोकळेपणानं बसावं, आणि म्हणून हे विरुंगा केंद्र मी सिनियर सिटी विरुंगा बांधत होतो. पहिल्यांदा एकदा बांधत ते मंजूर झालं, त्यावेळेला स्थगिती दिली. याच्या वेळेला स्थगिती असतानासुद्धा ते चांगल्या प्रकारे ते 80% बांधकाम झालं. वरचा फक्त स्लॅब पण ते टाकायचं आहे, परंतु स्थगिती आली. खरं असतोय जर ते विरुंगा केंद्र बांधलं असतं किंवा लवकर झालं असतं तर माझी एक इच्छा आहे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, मग अपोलो हॉस्पिटल असेल, MGM हॉस्पिटल असेल, फोर्टिज हॉस्पिटल असेल, ह्या चांगल्या हॉस्पिटलची, किंवा आता रिलायन्स हॉस्पिटल आहे, चांगल्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स प्रत्येक 15 दिवसाला किंवा 1 महिन्याला त्या ठिकाणी आणायचे, त्यांचं आरोग्य शिबिर भरवायचं ज्येष्ठ नागरिकांसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तशा प्रकारे आता आपण पावसाळ्यामध्ये आरोग्य शिबिर घेऊ शकत नाही किंवा ओपनली आरोग्य शिबिर घेऊ शकत नाही. मग ते ब्लड डोनेशनचा कार्यक्रम असो किंवा हेल्थ चेकअपचा कार्यक्रम असो, कारण हेल्थ चेकअपचा प्रोग्राम घ्यायचा म्हटलं की तिथे बंदिस्त असावं लागतं, आणि सेक्टर 17मध्ये अशी जागा कुठेही नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी नियमानुसार गार्डनमध्ये विरुंगा केंद्र घेतलं होतं, परंतु काही लोकांनी ते सध्या ते बंद आहे. परंतु आज नाही उद्या तो स्टे उठेल, हे होईल, काम पूर्ण होईल. मग त्या ठिकाणी कुणी जरी नगरसेवक असला तरी ते काम पूर्ण करावं अशी माझी इच्छा आहे. आणि आपल्याला माहिती आहे गेली 25 वर्षे त्याचं नेतृत्व करत असताना प्रत्येक घराशी माझा संबंध आहे. कुणी काही केलं तरी, कुठल्याही प्रकारे कसाही प्रकारे प्रचार केला तरी सेक्टर 17ची जनता ही सुज्ञान जनता आहे. सेक्टर 1-2ची सुद्धा आता मुलं सुशिक्षित झालेले आहेत, सुज्ञान झालेले आहेत. त्यांना काय हवं असतं की सेक्टर 17मध्ये गेले 38 वर्षे राहत असताना मला माहिती आहे सेक्टर 17मधल्या लोकांना हवं काय, सेक्टर 17मधल्या लोकांना काय हवं आहे आणि काय नको आहे. या लोकांना त्यांचा कचरा वेळेवर उचलला बिल्डिंगचा त्यांना हवं असतं, 24 तास पाणी हवं असतं, रोडवरती कचरा अजिबात दिसता कामा नये, फुटपाथ उकडलेली कामा नये, म्हणजे फुटपाथ चालण्यासारखी असावी, रोड चांगले असावे, गार्डन चांगले असावी, ग्राउंड चांगलं असावं. म्हणजे रस्त्यावरल्या लाईट चालू आहेत नाहीत त्यासुद्धा सतत लाईट, म्हणजे रोजची लाईट चालू असली पाहिजे. हायमस्ट लावलेले आहे ते व्यवस्थित चालू आहेत का नाही हे सेक्टर 17मध्ये हवं असतं. त्यांचं जीवन जे आहे हे चांगल्या प्रकारे जगण्यासाठी राहतं. सुरक्षा असावी चांगल्या प्रकारे. सेक्टर 17मध्ये आता जवळजवळ 70-80% लोक बिल्डिंगनी, सोसायटीनी CCTV बसवलेले आहेत. ती योग्य आहेत का नाही ह्याचीसुद्धा आता सेक्टर 17मध्ये मग एखाद्या फॅमिलीमध्ये फक्त सिनियर सिटीजन आहेत, मग त्यांच्यासाठी रात्री अपरात्री काही आजारी पडले
कोण जर एक्सपायर झालंसुद्धा तरी त्यासाठी जर माझा मोबाईल हा 24 तास चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे 365 दिवस 24 तास मोबाईल चालू मी ठेवतो आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या रिंगला मोबाईल आला की मी फोन उचलतो. रात्री 2 वाजता फोन करू द्या, 4 वाजता करू द्या, 12 वाजता करू द्या, परंतु मोबाईल उचलल्यानंतर काय असेल तर त्या ठिकाणी मी स्वतः जातो. परंतु मी रात्री झोपल्यानंतर बाबा मोबाईल स्विच ऑफ करावा हे कधीही माझं झालेलं नाही. तुम्ही 17मध्ये किंवा वार्डामध्ये कुणालाही विचारलं 365 दिवस उपलब्ध आहे. म्हणजे एकंदरीतच आपल्या प्रभागात विकास कामाचा प्रचंड मोठा पसाराच आहे आपण म्हणू शकतो. आपण घराघरामध्ये पोहोचला तर गणपतीमुळे आपली ओळख आहे, प्रत्येकाशी नाळ जोडलेली आहे. आपण एवढी वर्ष नगरसेवक राहिलात. मागच्या टर्ममध्ये फिमेल वॉर्ड असल्यामुळे आपल्या वाईफ उभे राहिल्या होत्या. यंदा मेल वॉर्ड आहे, आपण उभे राहणार आहात. मागच्या टर्मचं बोलायला गेलं तर त्यावेळी आपण पक्षप्रवेश केला होता भाजपमध्ये आणि आपल्या विरोधात अनेक लोकांनी प्रचार केला, तरी आपण जिंकून आलात. यंदा गणेश नाईक असतील किंवा अनेकांचा आपल्याला सपोर्ट लागणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? बघा, क्षेत्र 17 म्हणलं की आणि आता वार्ड क्रमांक 63 म्हणलं की मी प्रत्येकाच्या घरात आहे, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मी प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे. मला मी संप शेवळे म्हणून सांगायची, मग ते दुकानदार असतील किंवा रेसिडेंटली फॅमिली असेल, ही शक्यतो मला सांगायची गरज भासत नाही. तरी 7-8 वर्षाचा लहान मूलसुद्धा जरी सकाळी वॉकिंग करताना वगैरे अंकल अंकल म्हटलं की माझं पाऊस तिथल्या तिथं थांबतं. अरे मला कोणीतरी बोलवतं आहे. म्हणजे तो विद्यार्थी असेल, लहान मुलं असेल किंवा सिनियर सिटीजन असतील तरी अरे शेवालीजी म्हटलं की माझं तिथल्या तिथं पाऊस थांबलं जातं. म्हणून मी प्रत्येकाच्या घरात आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला मागच्या वेळेला 2014-15 साली मला पक्षाने तिकीट म्हणजे मला नाकारलं नाही, परंतु काही कारणास्तव मला ज्यावेळेला आम्ही दोघं एकाच वार्डातून, ते उपमहापौर होते, मी स्टँडिंग कमिटीचा सभापती त्यावेळेला होतो, परंतु शेवटी नेत्यांची सुद्धा काही वेळेला अडचण होते, पक्षप्रमुखांची सुद्धा काही वेळेला अडचण होते आणि त्या अडचणीमुळं मला जावं लागलं. बरं, गेल्यानंतर सुद्धा मी ज्यावेळेला प्रवेश केला त्याच्या आदल्या दिवशी वार्डामधून मी मीटिंग ठेवली होती लोकांची. त्या मीटिंगला अक्षरशः क्षेत्र 17मधल्या प्रत्येक सोसायटीतून चेअरमन, सेक्रेटरी, काही व्यापारी मंडळी, काही बिझनेसमॅन मंडळी, काही सिनियर सिटीजन मोठ्या प्रमाणात आले. एक तर माणूस अशा परिस्थितीमध्ये आला, तो DDI हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. अरे बापरे. आणि त्यांनी त्याला सलाईन लावलेला होता आणि सलाईनची ती नुडल्स असते, तो बेंड करून बंद करून तो आला होता. आणि जर शेवाळ्यावरती एवढा मोठा अन्याय होत असेल तर आपण संपतच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. म्हणून तो ज्यावेळेला ज्या ठिकाणी मीटिंग अबेट हॉटेलमध्ये लावली त्या हॉलमध्ये, तर त्यांनी दाखवलं, बघा माझं हे सलाईन आहे. शेवाळे साहेबांच्यावरती हा अन्याय होत असेल तर मी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे. मग त्यावेळेला नामांकित काही बिल्डर आले होते, काही नामांकित डॉक्टर आले होते, काही सोसायटीचे पदाधिकारी आले होते, काही सोसायटीमधले रहिवासी आले होते. हे बसायला शेवटी खुर्च्या आम्ही एका साईडला काढून ठेवल्या आणि सगळी लोक उभं राहिली की त्या हॉलमध्ये मावत होते. आणि लोकांनी मला सांगितलं की संप तुम्ही जरी इंडिव्हिज्युअल उभं राहिला तरी हा क्षेत्र 17 तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, परंतु शेवटी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक येणं आणि पक्षातून येणं याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला 17तल्या सगळ्या लोकांच्या विचारविनिमय करून मी भाजपमध्ये प्रवेश केला. बघा, मला वाटतं त्यावेळेला 19 तारखेला मी भाजपमध्ये प्रवेश केला. 17 तारखेला मीटिंग घेतली, 21 तारखेला मी फॉर्म भरला. मध्ये एवढ्या कमी वेळामध्ये मी ज्या वेळेला 17ची मीटिंग घेतली तेव्हा संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत राष्ट्रवादीचा प्रचार करत होतो. माझा कार्य अहवाल राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नावाखाली प्रत्येकाच्या घरी गेला होता, प्रत्येकाच्या घरी गेलेला होता कार्य अहवाल. परंतु ज्यावेळेला या 4 दिवसामध्ये
मग काही फोटो बदलून हे करून मी माझा कार्य अहवाल भाजपचा तयार केला आणि तोही प्रत्येकाच्या घरामध्ये वाटप केला. ही अशी परिस्थिती असताना सुद्धा की ज्या वेळेला 15 दिवसाचा प्रचार, काही लोकांचा गेले वर्षानुवर्ष प्रचार होता, काही लोकांनी 6 महिन्यापूर्वी प्रचार चालू केला, तरीसुद्धा लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मिसेसला चांगल्या मताने निवडून दिले. हे का की त्यांना माहिती आहे की जरी मिसेस उभी असली तरी एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं पुरुष उभा असला, तिचे मिस्टर उभे असले तरी काम होतं, आणि एखाद्या पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा सपोर्ट असला तर तो सुद्धा काम करू शकतो. माझ्या घरामध्ये मिसेसचा मला, कारण ती पॉलिटिक्स घराण्यामध्ये जन्म झाला तिचा, आणि तिला माहिती आहे राजकारणामध्ये गेल्यामुळं आपला मिस्टर किती वाजता येतो आहे किंवा कुठं आहे, दुपारी जेवतोय का नाही, हे करण्यापेक्षा तो काय काम करतो, लोकांची कामं करतो का नाही, हे महत्त्वाचं आहे. आम्ही ज्यावेळेला वॉकिंगला जातो त्यावेळेला सगळे सिनियर सिटीजन तिला आपली मुलगी समजतात, आपली मुलगी म्हणून तिला आशीर्वाद देतात. मला बंधू म्हणून काही वेळेला काही लोक आशीर्वाद देतात. हे का तर प्रत्येकाची माझी जी नाळ आहे त्या प्रत्येक घराशी जोडलेली आहे, प्रत्येक फॅमिलीशी जोडलेले आहे, प्रत्येक जाती धर्माशी लोकांशी जोडलेले आहे. आणि म्हणून एवढ्या कमी वेळेतसुद्धा, म्हणजे मला प्रचार करायला फक्त 10 ते 15 दिवस मिळाले, तरीसुद्धा लोकांनी मला आपले आशीर्वाद दिले आणि म्हणून चांगल्या मताने निवडून आलो. शेवटचा प्रश्न सर, 2 प्रश्न एकत्र विचारते. आपण कोविड काळात काय कामं केली थोडक्यात सांगा, आणि नागरिकांना काय आवाहन कराल की येत्या काळामध्ये आपण त्यांना कोणत्या विषयांवर आपण निवडणूक लढवाल, काय सांगाल त्याबद्दल? बघा, 2020 हे साल म्हटलं तर पूर्णपणे कोविड युगमध्ये गेलं, आणि ह्या कोरोनामुळे जनता अगदी संपूर्ण जग त्रस्त झालेलं होतं. हे जग त्रस्त झाल्यानंतर आपणही त्रस्त झालो, वार्डातली लोकही त्रस्त झाली. परंतु वार्डामध्ये काम करत असताना मी एक ठरवलं, कारण माझ्या वार्डामध्ये सिनियर सिटीजन मोठ्या प्रमाणात आहेत, कारण 1984-85 साली ज्यावेळेला लोकं राहिली ती साधारणतः 30 ते 40 वयोगटातली लोकं राहायला आली. त्या सगळे सिनियर सिटीजन झाले. 60, 65, 70, 80, 90 वर्षापर्यंतची लोकं, प्रत्येक घरामध्ये एकतरी जनता सरासरी सिनियर सिटीजन आहे. क्वचित एखाद्या घरामध्ये 70% लोकांच्या घरामध्ये सिनियर सिटीजन आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला कोरोना सुरू झाला त्यावेळेला लोक रस्त्यावरती यायला सुद्धा घाबरत होते. आपण खाली गेले तर आपलं काय. कोरोनापेक्षा लोकांनी कोरोनाची भीती मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली होती, कारण हा आजारच असा होता की कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळेला मी पहिलं काय केलं असेल तर माझा वार्ड पूर्णपणे सॅनिटायझर करून घेतला. मग तो रोड असतील, बिल्डिंगचे आवार असतील, बिल्डिंगचे स्टेअरकेस असतील. मी ज्यावेळेला बिल्डिंगमध्ये काम चालू केलं त्यावेळेला पहिला सॅनिटेशन करून घेतलं, आणि सॅनिटेशन केल्यानंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये 4 ते 5 वेळा स्टेअरकेस सॅनिटेशन करून घेतले, बिल्डिंगचे आवार सगळे धुवून काढले, रोड सगळे सॅनिटेशन करून घेतलं. हे पहिलं काम पहिल्यांदा मी चालू केलं माझ्या वार्डामध्ये. बाकीच्या ठिकाणी लोकांनी केलं. सेकंड आम्ही काय केलं असेल तर फ्री होम डिलेवरी सर्व्हिस. 17मध्ये राहणारे सिनियर सिटीजन किंवा 17मध्ये किंवा वार्डामध्ये राहणारी जनता यांना मी मग ग्रोसरी असेल, मेडिसिन असेल, फ्रूट असेल, पालेभाज्या असतील, घरपोच डिलिव्हरी सर्व्हिस केली. माझ्या कार्यकर्त्यांनी 50-50 किलोची गोण आणि 25 किलोची गोण डोक्यावर घेऊन ते 7-7 माळे चढले आणि घराघरामध्ये धान्य पोच केलं. म्हणजे हे आपण पाहिलं ना, माझे कार्यकर्ते 17मध्येच राहणारे होते, सेक्टर 1-2 मधले राहणार होते, की ते कामगारांच्याकडून केलं नाही. चांगली मुलं, चांगले कार्यकर्ते, चांगले व्यापारी याच्या कोरोनामध्ये सहभाग घेतला त्याने. आज भाजीचा धंदा 1 एप्रिलपासून चालू केला, तो आजपर्यंत स्वस्त भाजी विक्री केंद्र म्हणून आजपर्यंत सेक्टर 17मध्ये चालू आहे.
क्या बात. ज्या वेळेला 70, 80, 100 रुपये किलो जरी भाजी असली तरी ती मी 40 रुपयाने किलो विकली, 30 रुपयाने किलो विकली, 50 रुपयाने विकली. आणि ही भाजी शक्यतो नाशिकची भाजी मी डेली मागवायचो. अच्छा. जवळजवळ त्या काळामध्ये 1.5-2 टन भाजी मी त्या ठिकाणी विकलेली होती वाडामध्ये. शेवटी काही लोक म्हणजे 29ची लोक भाजीला यायचे, शक्य 6-7ची लोक भाजीला यायचे, काही लोक नेरूळवरनं सुद्धा भाजीला यायचे, काही लोक उलव्यावरनं सुद्धा त्या ठिकाणी भाजीला यायचे. परंतु हा उलव्याचा माणूस आला किंवा हा नेरूळचा माणूस आला आहे, भाजी नाही म्हटलं नाही, किंवा अर्धा किलो घ्या, अर्धा किलो घ्या, 1-1 किलो नाही, त्याला पाहिजे तेवढी भाजी त्यांनी घेतली. कारण ज्यावेळेला मार्केटमध्ये आपल्या भाजी मार्केटमध्ये FMCमध्ये 60-70 रुपये किलो होती तरीसुद्धा आपण 40 रुपयांनी 50 रुपयांनी भाजी विकली. आजही टोमॅटो माझ्या गावी, कराड हे गाव माझं असल्यामुळं तिकडं आत्ताच मी काल शेतकरी अधिकारी मला बोलले, अरे शेवळे साहेब, या ठिकाणी आपण 7 ते 8 रुपये किलो टोमॅटो व्यापारी घेत आहेत. तुम्ही जर त्या ठिकाणी ती 40 रुपयाने घेत असाल तर तुम्हाला मी 10-12 रुपयाने पोच करतो. म्हणजे काही भाग माझ्या सातारा जिल्ह्यातला काही भाग जो आहे, काही ठिकाणी वांगी प्रसिद्ध आहेत, काही ठिकाणी टोमॅटो प्रसिद्ध आहेत, काही ठिकाणी पालेभाज्या प्रसिद्ध आहेत, काही ठिकाणी भेंडी भाजी म्हणजे मिरच्या असे प्रकार लोकांना कळलं. कारण रोज 2-2.5 टन ज्यावेळेला भाजी मी विकली, 1.5 टन, आत्तासुद्धा डेली म्हणजे सोमवार मंगळवार हा भाजीचा दिवस आहे, बुधवार फ्रूटचा दिवस आहे, गुरुवार शुक्रवार भाजीचा दिवस आहे, शनिवारी फ्रूटचा आहे. म्हणजे फ्रूटसुद्धा त्या ठिकाणी स्वस्त फ्रूट चालू केलं. मार्केट 17ला आहे, मार्केटसुद्धा मी डेव्हलप केलं. अच्छा. मग सांगताना विसरलं मी, ते मार्केटसुद्धा मी डेव्हलप केलं. आणि चांगल्या प्रकारचं मार्केट म्हणून ज्या वेळेला सभागृहामध्ये काही नगरसेवक सेक्टर 17मधनं गेले, ते मार्केट बघायला जावं, सेक्टर 17चं मार्केट बघा. कारण त्यांना एक लाईननं बसवणं, त्यांच्यासाठी लाईट उपलब्ध करून दिली, त्यांच्यासाठी पाण्याचा नळ उपलब्ध करून दिला, आणि एक साईजचे बाकडे बनवले मार्केटमध्ये. ते सुंदर मार्केट आहे, पण तिथलं मार्केट हे कॉस्टली आहे. म्हणून आपण स्वस्त भाजी विक्री आणखीन फ्रूटची हे कोविडमध्ये चालू. कोविड काळ एकंदर जीवनावश्यक वस्तूंपासून फवारणी करणं वगैरे, म्हणजे नागरिकांना जे हवं ते आपण केलं. बघा, त्यावेळेला मी पहिलं चालू केलं असेल तर सॅनिटरीची एक बाटली आणि मास्क, प्रत्येक घराघरामध्ये 2-3 मास्क आणि प्रत्येक घरामध्ये सॅनिटरीची बाटली दिली. म्हणजे हे करत असताना फवारणी केली, सॅनिटायझर दिलं, मास्क दिले, आणि ज्या आयुर्वेदिक गोळ्या ज्या होत्या त्यासुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये मी दिल्या. आणि आजही ज्याला पाहिजे असेल आयुर्वेदिक औषध त्याला मी आजही गोळ्या देतो. अजूनही सॅनिटायझर मी सेक्टर 17मध्ये वार्डामध्ये, 17 म्हणण्यापेक्षा वार्डामध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये सॅनिटायझरची बाटली दिले, स्टँड दिलेले आहे. आजही ते रिफिल सॅनिटायझरचं आजही मी देतो. आजही त्याचं संपलं की माझ्या ऑफिसमधली मुलं जातात आणि ते फुल करून येतात. आजही म्हणजे आज जवळजवळ 1 वर्ष होत आलं तरीसुद्धा मी काम मध्ये बंद केलं नाही. एखाद्याला कोविड झाला असेल किंवा कोरोना झाला असेल, एखाद्याचा फोन मला रात्रीचा आला असेल तरीसुद्धा मी त्याला रात्री 3, 4, 5, 6, 7 हॉस्पिटलमध्ये फोन करायचा, तरी कुठेतरी एखादी शीट मिळायची. त्यावेळेला ॲडमिशनसुद्धा हॉस्पिटल मिळत नव्हतं, परंतु त्याला मिळाल्याशिवाय माझे फोन बंद नसायचे. एखाद्याला औषध उपचार करत असतानासुद्धा, एखाद्याला आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा जर असं झालं असेल तर त्यालासुद्धा आपण मग काही मंडळाच्या वतीने, काही व्यापाऱ्याच्या वतीने त्यांना आपण आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे. काही वेळेला गाडी ॲम्ब्युलन्स मिळायची नसेल तेव्हा प्रायव्हेट गाडीतून सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. गाडीतून घेऊन जातानासुद्धा वाटतं हा कोविड पेशंट घेऊन गेलो, मला कोविड होईल का काय, मला कोरोना, याची काळजीसुद्धा कार्यकर्त्यांना केली नाही. घरामध्ये ज्यावेळेला मेडिकल घेऊन जात असेल किंवा धान्य घेऊन जात असेल किंवा पालेभाज्या घेऊन जात असेल तर त्या ठिकाणी ह्या घरामध्ये कोविडचा पेशंट असला तरीसुद्धा कार्यकर्त्यांना कोविडला न घाबरता त्यांनी त्या घरामध्ये तुमच्या टीमने एकंदरीतच कोरोना योद्धा म्हणूनच काम केलं. तर शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे, या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल, येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल? मी माझ्या वार्डातील जनतेला एकच आवाहन करेन
की राजकारण म्हटलं की एका पक्षाचा कॅन्डिडेट उभा राहिल्यानंतर दुसऱ्या पक्षाचा कॅन्डिडेट उभा राहतोच. त्यावेळेला जो प्रचार करेल, पक्ष म्हटलं की आपापल्या पद्धतीनं प्रचार करतात. मी माझ्या पद्धतीनं प्रचार करणार, ते त्यांच्या पद्धतीनं प्रचार करणार. पक्षाने मला सांगितलं की भाजपाची उमेदवारी तुम्हाला दिली जाईल असं मला सांगितलं, अच्छा. त्याच्यामुळं माझी तिकीट फायनल आहे. समोरच्या पक्षाचं कोण उभं राहतोय मला माहिती नाही आहे, परंतु दोन्ही उमेदवारांनी जे सत्य आहे ते मतदारापुढं मांडावं. तुम्ही आणि झूट बोलल्यानंतर किंवा लबाड बोलल्यानंतर ते जास्त दिवस टिकत नाही, अर्थातच. हे लोकांच्या लक्षात येतं. आता माझ्या ठिकाणी काही पक्षातील लोक बोलतात, अरे हे काम केलं, हे काम करत नसताना सुद्धा काय गरज होती. परंतु सेक्टर 17मधून ज्यावेळेला 16-17 कोटी प्रॉपर्टी टॅक्स आणि सेस आपण देतो. अच्छा. एखादा आपण शर्ट घातला तर तो फाटेपर्यंत शर्ट आपण रोज घालत नाही, रोज करतोच ना. एखादा शर्ट चांगला वापरतो, दुसरा वाटला दुसरा. सेक्टर 17मध्ये काम का करू नये. आपण ज्यावेळेला महापालिकेला एवढं टॅक्स देत असेल तर मलाही वाटतं सेक्टर 17 हा रोड चांगले पाहिजे, फुटपाथ चांगली पाहिजे, गार्डन चांगली पाहिजे, लाईट चांगली पाहिजे, ग्राउंड चांगलं पाहिजे वार्डामध्ये. आणि त्यासाठी फंड्स आणावाच लागतो ना. फंड्स आणणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु 95पासून मी प्रत्येक अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवल्यामुळं आणि पक्षाने मला चांगली मदत केल्यामुळं मी सेक्टर 17मध्ये काम करतो आहे. काही लोक बोलतात, अरे फुटपाथ करायची गरज नव्हती. परंतु त्या संबंधित माणसाला ज्यावेळेला ह्या फुटपाथ सेक्टर स्थापनेपासून आहेत त्यावेळेचं दगडी बांधकाम असल्यामुळं त्यातलं पाणी स्पीट होतं. स्ट्रॉंग वॉटर ड्रेन केलं की ते पाणी, त्याच्यामुळं दलदल भाग वाढायचे. आता ही कॉन्क्रीटची गटर बांधत असल्यामुळं हे काम करताना लोकांना नको आहे. परंतु सेक्टर 17तल्या जनतेला तुम्ही काही करा, पण सेक्टर 17मध्ये फुटपाथ चांगले असली पाहिजे, मगाशी म्हटल्याप्रमाणे रोड चांगले असले पाहिजेत, गार्डन चांगले असले पाहिजे, त्याच्यानंतर ग्राउंड चांगलं असलं पाहिजे, लाईट व्यवस्था चांगली असली पाहिजे, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित झाली पाहिजे रोजच्या रोज. आणि हे करण्यासाठी 17मध्ये वेळोवेळी काम करावंच लागणार आहे. कारण सेक्टर 17 हा कमर्शियल बी आहे. तर टेलिफोनच्या वायरी किंवा लाईटच्या वायरी किंवा एखाद्या बिल्डिंगला नळ जोडणी असेल, लाईन खराब झाली असेल तर तो उकरावाच लागतो, रोड डिव्हायडर कट करावाच लागतो. मग जर कट केलेला रोड 15-15 वर्ष ठेवला तर लोक काय म्हणणार, अरे नगरसेवकाला निवडून पण तो काम केलं नाही. काही लोकांचं असं म्हणणं असतं की बळण काम कोण काढत नाही, काम करण्याची गरज असते म्हणून ते काम करावं लागतं. आता आपण टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, नवीन फुटपाथ आलेले आहेत, नवीन लाईट आलेले आहेत, LED आलेले आहेत, गार्डनमध्ये चांगली झाडं आलेली आहेत, नवीन झाडाची रोपंसुद्धा चांगल्या प्रकारची ग्रोथ घेणारे आहेत, फुलझाडं आहेत. हे का करू नये मग. आणि म्हणून मी जनतेला एकच आव्हान करेन सेक्टर 64मधील 63मधील की कुठल्याही भूलथापाला जो 24 तास 365 दिवस जो आपल्या कामाला येतो, ज्याला बोलवल्या तिथं हजर राहतो, ज्याला फोन केल्या आपण तिथं माणूस येतो, मग तो सुख असो दुःख असो, आपल्या सुखदुःखामध्ये जो नेहमी सामील होतो ते आपण बघावं आणि त्याच उमेदवाराला आपण मतदान करावं. मी म्हणत नाही मला मतदान करा, परंतु मी काम केलं नसेल तर मला करू नका. पण मी काम जर तुमच्या सगळ्या लोकांचं, सगळ्या जनतेचं एक घरची फॅमिली म्हणून मी काम केलं असेल तर लोकांनी मला मतदान करावं असं मी आव्हान करतो. आणि कुठल्याही प्रकारला आपण बळी न पडता, कुठल्याही बोलण्यावरती आपण विश्वास न ठेवता आपण चांगल्या माणसाला मतदान करावं असं मी आपल्या माध्यमातून जनतेस मी आव्हान करेन. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या कार्यक्रमात आलात. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन नगरसेवकांसोबत. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद सर्वांना आणि आपल्यालाही धन्यवाद. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.